हाय सगळ्या यूट्यूब फॅमिलीला. मी बनवते बिर्याणी. त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं असं मस्तपैकी. बिर्याणी कोणाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर आता त्याच्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे छान असं. आणि जर पातळ बनवणार आहे जरा तर ते घेतलं मी तांबडं तिखट. इकडे करायला तांबडं तिखट हे आहे. दालचिनी लवंग मिरं असं बारीक करून घेतले. छान असं मसाला बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी हळद छान असं मस्तपैकी हळद. हे आहे चिकन मसाला. हे आहे चिकन मसाला. आणि हे आहे बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला आले लसणाची पेस्ट. हे आहे दही छान असं. आता थोडंसं मीठ. मीठ आणि हे भातासाठी घेतलं मी साईडला करायला. आता छान असं हे मिक्स करून घेते. छान असं दही हे घालून झालं. चांगलं मिक्स करून घेतलं असं. हाय अर्धा तास हे जरा मुरायत होती छान असं. तर असं मिक्स करून घेतलेलं आहे चिकन मस्तपैकी. हो थांबते. थोडंसं पुदिन्याची पानं. पुदिना कापून घेते की तुम्ही घातला आता कसा कसं द्या. तर छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे असं छान. हो असू दे. आणि जे आहे आपल्याला चिकन बनवायसाठी त्याच्यासाठी तांबडं तिखट हळद थोडंसं त्याच्यासाठी चिकन मसाला हो असू दे. आणि मीठ सगळं घेते. आणि हे आहे भातासाठी मी घेतलेला आहे तेजपत्ता. हे आहे चक्री फूल दालचिनी मिरं घेतलं आणि हो असू ते म्हणते मला बोल असं छान असं करून घेतलेलं आहे. हळद घातलेली दाखवते नंतर. तांदूळ असं मी भिजाय घातलं होतं पाण्यात आणि ह्याच्यात मी पाणी ठेवलं आहे उकळायला. तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी. दाखवते नंतर. छान असं पाणी उकळायला आहे. तर हे आपलं आहे तेजपत्ता आणि हे दालचिनी लवंग असं आहे. हे ह्याच्यामध्ये टाकलं. थोडासा लिंब्याचा रस म्हणजे राईस कसा पांढरा होत आहे ना. थोडासा लिंब्याचा रस घातला आहे. आता मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत मस्त. हे तांदूळ
त्याच्यामध्ये आता घालणार. आणि असं चिकन मॅरिनेट झालं आहे आपलं. हे चिकनची एवढीची पातळ भाजी बनवणार आहे मस्तपैकी. त्याच्यासाठी आता हे घेतलं, तेल घातलेलं. हे कांदा एवढा तळून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी. दाखवते नंतर कांदा तळायचा. आणि चिकनचा रस्सा बनवते मी. लसूण खोबरं घातलंय भाजवायला. असा राईस काढला आहे. आता ही चिकन हे करायचं आहे. चिकनची भाजी बनवायची आहे. मसाला भाजला छान चिकन घालते. तर हे चिकन छान असं झालेलं आहे मस्तपैकी. तर काय व्यवस्थित दिसत नाही. तर हे झाकून ठेवणार आहे. कुकरमध्ये मी दम देणार आहे. त्याच्यामुळं राईस काढून घेतली सगळा. पातेल्यात करते नाही ना, कुकरमध्ये दम देते. कुकरमध्ये चांगला दम घेते. सगळा राईस काढून दाखवते नंतर. चला आता मी पातेल्यामध्ये तेल घातलं आहे. कढई ह्याच्यात कुकरमध्ये. तर हे मॅरिनेट केलेलं आपण चिकन त्याच्यात तेल टाकलं छान. कुकरमध्ये दम देणार आहे. बघूया आता दम देताना. छान असा चिकनचा रस्सा झालेला आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता मस्तच झाला आहे. छान असा मस्त रस्सा झालेला आहे चिकनचा. आवडलं तर नक्की सबस्क्राईबर करा. आणि इकडे चहा ठेवलेला आहे. तर हे चिकन कसं काय झालं बघूया. वाफला आली त्याच्यामुळे नीट दिसतं नाही येऊन. छान असं चिकन झालेलं आहे मस्त. वाफ येते अजून. आता मी दम देते त्याला. ह्याच्यात मी आता राईस घालणार आहे. थोडासा कलर बनवला आहे. धरा येत आता येऊन. डब्ल्यू का डब्ल्यू डब्ल्यू पीठ लावायचं. असा राईस झाला. हे झालं एक चिकन. आणि दम दिली. जिरा भात ठेवू का तुला ताई? नग खात नाही लय अंगावर. ही काढा कालवण करताना ही कर म्हणजे थोडस बघू देतली पहिल्याच दिदीला थोडा.
थोडंसं तूप. टाक टाक अजून. एक मिनिट दाखवते. चला छान आता अशी आपली बिर्याणी झाली. नंतरच्या व्हिडिओमध्ये आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आता मी दम द्यायला लागते. चला सगळ्यांना बाय.